श्री स्वामी समर्थ. श्री स्वामी समर्थ. तारक मंत्र. निशंक होई रे मना, निर्भय होई रे मना, प्रचंड स्वामी बळपाठीशी नित्य आहे रे मना. अतर्क्य अवधूत हे स्मरतृगामी, अशक्य हे शक्य करतील स्वामी. जिथे स्वामी चरण तिथे न्यून काय, सोये भक्त प्रारब्ध घडवी माय. आज्ञे विना काळहीन नेई त्याला, परलोकीहीना भीती तयाला. अशक्य ही शक्य करतील स्वामी. उगाची भीतोसी भय हे पळू दे, वसे अंतरी ही स्वामी शक्ती कळू दे. जगी जन्म मृत्यू असे खेळ ज्यांचा, नको घाबरू तू असे बाळ त्यांचा. अशक्य ही शक्य करतील स्वामी. खरा होई जागा श्रद्धेसहित, कसा होसी त्यावीन तू स्वामी भक्त. आठव कितीदा दिली त्यांनीच साथ, नको डगमगू स्वामी देतील हात. अशक्य ही शक्य करतील स्वामी. विभूती नमन नाम ध्यानार्दितीत, स्वामीच या पंचप्राणामृतात. हे तीर्थ घेई आठवी रे प्रचिती, न सोडती तया जया स्वामी घेती हाती. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. अशक्य ही शक्य करतील स्वामी. श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणाला वंदन करून या ग्रंथाला सुरुवात करूया. अध्याय 7. श्री गणेशाय नमः. जय जयाजी निर्गुणा, जय जयाजी सनातना, जय जयाजी अगर्णा, लोकपाला सर्वेशा. अक्कलकोट मालोजी नृपती समर्थ चरणी, जयांची भक्ती सोहस्ते सेवा नित्य करती. जाणोनी यती परब्रह्म, वेदांत आवडे तयाशी, श्रवण करती दिवसनिशी. हेरळी करा दिकशास्त्रांशी, श्वेतने देऊन ठेविली. त्या समयी मुंबापुरी विष्णुबुवा ब्रह्मचारी, प्राकृत भाषण वेदांतवरी करोनिया लोका उपदेशती. त्यासी या नावे अक्कलकोटी, येतो उपजला नृपापोटी. बहुत करुणी खटपटी, बुवाशी शेवटी आणिले. रात्रेंद्री नृपमंदिरी, वेदांत चर्चा ब्रह्मचारी. करती तेने अंतरी, नृपती बहु सुखावी. ख्याती वाढली लोकात, स्तुती करती जन समस्त. सदा चर्चा वेदांत राजग्रही होतसे. एके दिवशी सहज तिथी ब्रह्मचारी दर्शना येती. श्रेष्ठ जन सांगती, कित्येक होते तयावेळी. पहावया येतीचे लक्षण, ब्रह्मचारी करती भाषण. काही वेदांत विषय काढून प्रश्न करती स्वामींसी. ब्रह्मपद तदाकार, काय केल्याने होय निर्धार. ऐसे कोणी सत्वर यतिराज हसले. मुके काही न बोलती, वारंवार हास्य करती. पाहुणी ऐशी विचित्र वृत्ती, बुवा म्हणती काय म्हणी. हा तो वेडा संन्यासी, भुरळ पडली लोकांसी. लागले व्यर्थ भक्तींसी, याने ढोंग माजविले. तेथून निघाले ब्रह्मचारी, आले सत्वर बाहेरी. लोका बोलती हास्योत्तरी, तुम्ही व्यर्थ फसला हो. पाहुणे तुमचे अज्ञान, यांचे वाढले ढोंग पूर्ण. वेदशास्त्राधिक ज्ञान, याते काही असेना. ऐसे ब्रह्मचारी बोलूनी, पातले आपल्या स्वस्थानी. विकल्प पातला मनी, स्वामीसी तुच्छ मानती. नित्यनियम सारून ब्रह्मचारी करती शयन. जवळी पारशी दोघे जण, तेही निद्रिस्त झाले. निद्रा लागली बुवासी, लोटली या काही निशी. एक स्वप्न तयासी, चमत्कारिक पडलेसे. आपल्या अंगावरी वृश्चिक, एकाएकी चढले असंख्य. महाविषारी त्यातून एक दंश आपणा करीतसे. ऐसे पाहुणी ब्रह्मचारी, खडबडून उठले लवकरी. बोबडी पडली वैखरी, शब्द एक न बोलावे. जवळी होत ते जे पारसी, जागृती आली तयासी. त्यांनी धरणी बुवासी सावध केले त्यावेळी. मग स्वप्नीचा वृत्तांत तयासी सांगते समस्त. म्हणती यात काय अर्थ, ऐसी स्वप्ने कै पडती. असो दुसऱ्याच दिवशी बुवा आले स्वामींपाशी. पुसता मागील प्रश्नांसी, खदखदा स्वामी हासले. मग काय बोलती यतीश्वर, ब्रह्मपद तदाकार. होण्याविषयी अंतर तुझे जरी इच्छित असे, तरी स्वप्नी देखुनी वृश्चकाशी, काय म्हणून भ्यालासी.
जरी व्रथा भय मानतोसी मग ब्रह्मपद जाणसी कैसे. ब्रह्मपद तदाकार होणे हे नव्हे सोपे बोलणे. यासी लागती कष्ट करणे फुकट हाता नयेची. बुवांप्रती पटली खून धरले तत्काळ स्वामी चरण. प्रेमाश्रूंनी भरले नयन कंठ झाला सद्गतीत. तया समयापासून भक्ती जडली स्वामींचरणी. अहंकार गेला गळून ब्रह्मपदा योग्य झाले. इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा परिसत भाविक भक्त. सप्तमो अध्याय गोढा. श्री राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु. अध्याय 7 मधील मराठी अर्थ प्रत्येक ओळींचा. श्री गणेशाला नमस्कार असो. हे निर्गुण अनादि अनंत पापांचा नाश करणाऱ्या आणि सर्व जगाचे पालन करणाऱ्या ईश्वरा, तुमचा जय जयकार असो. अक्कलकोटचे राजा मालोजीराजे यांची स्वामी समर्थांची चरणी मोठी भक्ती होती. स्वामी हे साक्षात परब्रह्म आहेत हे ओळखून ते स्वतःच्या हाताने त्यांची नित्य सेवा करत. राजा मालोजींना वेदांत ऐकण्याची खूप आवड होती. त्यासाठी त्यांनी हिरळीकर आणि इतर असे अनेक विद्वानांना पगार देऊन आपल्या दरबारी ठेवले होते, जेणेकरून ते रात्रंदिवस वेदांत ऐकू शकतील. त्याच काळात मुंबईमध्ये विष्णुबुवा ब्रह्मचारी नावाचे एक विद्वान होते. ते सामान्य लोकांना समजेल अशा भाषेत वेदांतावर प्रवचने देऊन उपदेश करत असत. विष्णुबुवांना अक्कलकोटला आणावे असा विचार राजांच्या मनात आला. खूप प्रयत्न आणि खटपट करून त्यांनी शेवटी बुवांना अक्कलकोटला बोलवून घेतले. विष्णुबुवा राजवाड्यात रात्रंदिवस वेदांतावर चर्चा करू लागले, ज्यामुळे राजा मालोजींना खूप आनंद आणि समाधान मिळाले. विष्णुबुवांची कीर्ती सर्वत्र पसरली. सर्व लोक त्यांची स्तुती करू लागले. राजवाड्यात सतत वेदांतावरच चर्चा होऊ लागली. एके दिवशी विष्णुबुवा सहजच स्वामींच्या दर्शनासाठी गेले. त्यांच्यासोबत समाजातील काही प्रतिष्ठित आणि मोठे लोकही गेले. स्वामींचे स्वरूप आणि लक्षण तपासण्यासाठी विष्णुबुवांनी वेदांताचा एक विषय काढला आणि स्वामींना एक प्रश्न विचारला. ब्रह्मपदाशी एकरूप होण्यासाठी नक्की काय करावे लागते, असा प्रश्न विचारल्यावर स्वामी लगेच मोठ्याने हसले. स्वामी तोंडाने काहीच बोलले नाहीत, फक्त वारंवार हसत राहिले. स्वामींची ही वागणूक पाहून विष्णुबुवांच्या मनात विचार आले की हे काय चालले आहे. विष्णुबुवांना वाटले की हा तर केवळ एक वेडा संन्यासी आहे, ज्याने लोकांना भुरळ घातली आहे. लोक उगीचच यांची भक्ती करत आहेत, हे सर्व ढोंग आहे. रागाच्या भरात विष्णुबुवा तेथून बाहेर पडले आणि लोकांना उपहासाने म्हणाले की तुम्ही सर्वजण या माणसाला भुलून उगाच फसला आहात. तुमचे अज्ञान पाहून यांचे ढोंग वाढले आहे. यांना वेदशास्त्राचे काहीही ज्ञान नाही, असे म्हटले. असे बोलून ब्रह्मचारी आपल्या राहण्याच्या ठिकाणी गेले. त्यांच्या मनात स्वामींबद्दल संशय निर्माण झाला होता आणि ते स्वामींना तुच्छ समजू लागले. आपले रोजचे नियम आटोपून ब्रह्मचारी झोपले. त्यांच्याजवळच त्यांचे 2 पारशी मित्रही झोपले होते. झोप लागल्यानंतर काही वेळाने बुवांना एक अतिशय विचित्र चमत्कारिक स्वप्न पडले. स्वप्नात त्यांना दिसले की त्यांच्या अंगावर अचानक असंख्य विंचू चढले आहेत आणि त्यातील एका मोठ्या विषारी विंचवाने त्यांना जोरात दंश केला आहे. हे स्वप्न पाहून बुवा खडबडून घाबरून जागे झाले. भीतीमुळे त्यांची वाचा बसली आणि त्यांना एकही शब्द बोलता येईना. जवळच झोपलेल्या पारशी मित्रांना जाग आली. त्यांनी बुवांना धरून धीर दिला आणि त्यांना सावध केले. मग बुवांनी त्यांना पडलेले स्वप्न सांगितले. त्यावर मित्र म्हणाले, यात काय, अशी स्वप्ने तर अनेकांना पडतात, त्याचा फार विचार करू नका. दुसऱ्या दिवशी विष्णुबुवा पुन्हा स्वामींकडे आले. त्यांनी आपला तोच वेदांताचा प्रश्न पुन्हा विचारला. त्यावर स्वामी पुन्हा एकदा खदखद हसले. मग स्वामी समर्थ बोलले, तुला खरोखरच ब्रह्मपदाशी एकरूप व्हायचे असेल आणि तुझी इच्छा तशी असेल तर मग काल रात्री स्वप्नात विंचू पाहून तू इतका घाबरलास. जो स्वप्नातील खोट्या भीतीला घाबरतो त्याला ब्रह्मपदाचे ज्ञान कसे होणार. ब्रह्माशी एकरूप होणे हे काही बोलण्याइतकी सोपी गोष्ट नाही. त्यासाठी खूप साधना कष्ट करावे लागतात. हे सहजासहजी मिळत नाही. स्वामींच्या शब्दांनी बुवांना सत्य परिस्थितीची जाणीव झाली. त्यांनी लगेच स्वामींचे पाय धरले. त्यांच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहू लागले. त्यांचा गळा भरून आला. त्या क्षणापासून त्यांची स्वामींवर श्रद्धा बसली. त्यांचा अहंकार पूर्णपणे नष्ट झाला. ते खऱ्या अर्थाने ज्ञानासाठी पात्र झाले. अशा प्रकारे श्री स्वामीचरित्र सारामृताचा हा 7वा अध्याय इथे समाप्त झाला. राजाधिराज योगीराज श्री स्वामी समर्थ अर्पणमस्तु.